नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 30 डिसेंबर 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुमच्या कष्टाचे चीज होईल. दिवस चांगला आहे. दुसऱ्यासोबतच तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढू शकाल. आज तुमचा जोडीदार तुम्हाला त्याची सुस्वभावी बाजू दाखवेल. तुमच्या सर्व अडचणी, समस्यावर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. धार्मिक स्थळी किंवा एखाद्या संत सदृश माणसाला भेटून तुम्हाला मनशांती मिळेल. आज तुम्ही आपल्या प्रेमीसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता. परंतु गरजेचे काम आल्यामुळे हा प्लॅन यशस्वी होणार नाही. त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वादही होऊ शकतो. उपाय: आरोग्य चांगले ठेवण्यासाठी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ तांब्याच्या जारमध्ये ठेवून घरात ठेवा. वृषभ राशी, कुटुंबातील लोकांमध्ये पैशाला घेऊन आज वाद होऊ शकतात. पैशाच्या बाबतीत तुम्हाला कुटुंबातील सर्व लोकांसोबत स्पष्ट होण्याचा सल्ला दिला जातो. आनंद, समाधान आणि व्यवसाय या वेगवेगळ्या गोष्टी ठेवा. आजच्या दिवशी केलेले स्वयंसेवी कामाचा उपयोग केवळ ज्यांना मदत केली त्यांनाच न होता स्वतःकडे सकारात्मकपणे पाहण्यास होईल. कुटुंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जाल. परंतु तुमचा राग अनावर होऊ देण्याची गरज नाही. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल. ज्यावर उपाय करता येत नाही ते शांतपणे सहन करावे. गुंतवणूक लाभदायी ठरेल. उपाय: आरोग्य चांगले राहण्यासाठी उकडलेले चणे गरजू व्यक्तींना दान करा. मिथुन राशी, तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवली तर तुम्ही फायद्यात राहाल. आजच्या दिवशी तुम्ही खूप व्यस्त राहाल. परंतु संध्याकाळच्या वेळी आपल्या मनासारख्या कामांना करण्यासाठी तुमच्या जवळ वेळ असेल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यात छोट्या छोट्या कारणावरून भांडण होईल. परंतु त्यामुळे दीर्घकाळपर्यंत तुमचे वैवाहिक जीवन बिघडून जाईल. म्हणून अन्य लोक काय सांगतात किंवा सुचवितात त्यावर विश्वास ठेवता काळजी घ्या. आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल. पण त्याच वेळी भीतीपोटी चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या वैरभावाचा त्याग करा. दिवसभर जरी तुम्ही धन कमावण्यासाठी प्रयत्न करत असाल, परंतु संध्याकाळी तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. एक सरप्राईज आखा आणि आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा. उपाय: चंद्रयंत्राला पूजेच्या ठिकाणी स्थापन करून त्याची पूजा केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील.
कर्क राशी, कामातील आपल्या चुका कबूल करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पण स्वतःला कसे सुधारता येईल याची कारण मीमांसा करणे गरजेचे आहे. एखाद्याला दुखावले असेल तर त्याची माफी मागा. प्रत्येकजण चुका करतो, पण मूर्ख व्यक्ती चुकांची पुनरावृत्ती करतात हे लक्षात ठेवा. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. आज तुमच्या जोडीदाराच्या निरागस वागणुकीमुळे तुमचा दिवस खूप सुंदर जाईल. आज तुम्ही करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल, परंतु नंतर त्याचे तुम्हाला दुःख होईल. घरातील सणांचे उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. आजच्या दिवशी तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती मिळेल. उपाय: आपल्या मोठ्या भावांच्या विचारांचा सन्मान केल्याने आणि त्यांचे बोलणे ऐकल्याने आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. सिंह राशी, जर तुम्हाला कार्यक्षेत्रात उत्तम काम करण्याची इच्छा आहे तर आपल्या कामात आधुनिकता आणण्याचा प्रयत्न करा. यासोबतच नवीन टेक्नॉलॉजीने अपडेटेड राहा. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दूरी बनवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. असे करणे तुमच्या हिताचेही असेल. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईज मिळू शकेल. तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे, परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. मोठ्या योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. त्या व्यक्तीची विश्वसनीयता तपासून पहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. जुन्या ओळखी आणि संबंधांना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. उपाय: आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी गायीला गूळ खाऊ घाला. कन्या राशी, काही लोक तुमच्यासाठी गंभीर परिस्थिती निर्माण करतील, परंतु तुम्ही त्यांच्याकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रित करा. भावनिक गुंत्याला 4 हात दूर ठेवा. घरातील लहान सदस्यासोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकता. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस हा अत्यंत रोमॅन्टिक असणार आहे. पुन्हा ऊर्जा मिळवण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. आजच्या दिवसाची सुरुवात जरी चांगली असली तरी संध्याकाळच्या वेळी कुठल्या कारणास्तव तुमचे धन खर्च होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही चिंतित व्हाल. उपाय: चंद्राच्या दिशेमध्ये 0 वॅटचा दुधाळी बल्ब रात्री लावल्याने पारिवारिक आयुष्यातील सुख वाढते. तूळ राशी, तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे ठरेल, परंतु
आजूबाजूच्या लोकांना टाकून बोलू नका. सायंकाळसाठी काहीतरी खास योजना आखा आणि आजची सायंकाळ जास्तीत जास्त रोमॅन्टिक करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एखादे अवघड काम पूर्ण केल्यामुळे सर्व मित्र तुमची स्तुती करतील. आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागा, पण फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा. आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे. आनंदाने, खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आज तुम्ही घरातून बाहेर खूप सकारात्मकतेने निघाल, परंतु किमती वस्तूची चोरी होण्यामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. उपाय: आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी दारू आणि मांसाचे सेवन करू नका. वृश्चिक राशी. आपल्या लहरीप्रमाणे आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनी काम करावे अशी अपेक्षा धरू नका. त्यापेक्षा आपण सुरू केलेल्या कामांवर नियंत्रण राहण्यासाठी आपली कार्यपद्धती बदला. हाती घेतलेल्या नव्या कामातून अपेक्षापूर्ती होण्याची कमी शक्यता आहे. तुमचा रिकामा वेळ आज मोबाईल आणि टीव्ही पाहण्यात खर्च होऊ शकतो. यामुळे तुमच्या जीवनसाथीला उदासी राहील, कारण तुम्ही त्यांच्यासोबत बोलण्यात काहीही आवड दाखवणार नाही. इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे तुमची प्रकृती ताजीतवानी होईल, परंतु तुम्ही प्रकृतीकडे दुर्लक्ष केले तर मात्र तुम्ही परत आजारी पडाल. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्य आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाहीत. उपाय: कौटुंबिक सदस्यांचा आनंद वाढविण्यासाठी नियमितपणे शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करा. धनु राशी. आपल्या व्यवसायात स्थिर स्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा. ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. जे लोक घरापासून बाहेर राहतात, आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संध्याकाळच्या वेळी कुठल्या पार्कमध्ये एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील. तुमचे वैवाहिक आयुष्य खूप सुंदर आहे. आज संध्याकाळी तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी खास प्लॅन करा. क्रीडा प्रकारामध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मनशांती ढळेल. घरासभोवतालचे किरकोळ बदल घराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतील. उपाय: हिंसा, दुसऱ्याची पीडा, निंदा याचा त्याग केल्याने आर्थिक स्थितीसाठी शुभ राहील. मकर राशी. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल, कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टिकोन आणि कामाचा दर्जा यात सुधारणा होईल. तुमची संवाद कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे असे दिसते. आज तुम्ही केलेले शारीरिक बदल यामुळे तुमचे व्यक्तिमत्व निश्चितपणे खुलून दिसेल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे
आर्थिक अडचणीवर मात करणे शक्य होईल. तुमच्यातील लहान मूल जागे होईल आणि तुमची निष्पाप वागणूक यामुळे कुटुंबातील समस्या सोडवण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. उपाय: अश्वगंधाच्या मुळांना पातळ कपड्यात गुंडाळा आणि व्यवसाय विस्तारण्यासाठी आणि करिअरच्या उन्नतीसाठी याला आपल्या जवळ ठेवा. कुंभ राशी. कार्यक्षमता वाढवण्यासाठी नवे तंत्रज्ञान आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणाऱ्यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत अत्याधिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे. असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी छान गप्पा माराल आणि तुम्हाला जाणवेल की तुमचे एकमेकावर किती प्रेम आहे. उच्च कॅलरी असणारा आहार टाळा. ठरलेला व्यायाम अजिबात टाळू नका. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवता. ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. उपाय: सुगंधी वस्तूंच्या वापरामुळे आरोग्य चांगले राहील. मीन राशी. तुमच्या अवतीभोवती काय घडत आहे याकडे लक्ष द्या. आज तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरेच कुणीतरी घेण्याची शक्यता आहे. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरता. परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल. आरामाअभावी तुम्हाला तुमच्या वैवाहिक आयुष्यात गुदमरल्यासारखे वाटेल. भरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. पत्नीबरोबर खरेदी करणे आनंददायी ठरेल. एकमेकांना समजून घेणे आणि त्यानुसार वागणे यात वाढ होईल. प्रेम प्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. उपाय: ओम सूर्य नारायण नम मंत्राचा उच्चार करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.